नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. अपेक्षा करते तुम्ही छान असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल. तर हे एक एम्प्टी प्लांटर माझ्याकडे होतं. तर यामध्ये ना यातलं मी हळदीचं झाड जे आहे ते या प्लांटरमध्ये लावून घेणार आहे. आणि हे दुसरं मखमलीचं झाड म्हणजे झेंडूचं झाड जे आहे ते मोगऱ्याच्या म्हणजे झाडाची जी कुंडी आहे त्याच्यामध्ये त्याला मी सेट करणार आहे. तर ही दोन्ही झाडं जी आहेत ना तर ती मी गावावरून आणली होती. काही मेडिकल इमर्जन्सीमुळे ना मला 2 दिवसासाठी गावी जावं लागलं आणि त्यावेळेला येताना ही झाडं मी आणली होती. आणि असं पहिल्यांदाच झालं की मी एवढ्या वर्षात पहिल्यांदा पावसात गावी गेली. म्हणजे खूप वर्ष झाली मी पावसात गावी कधी जातच नाही. अगदी लहान असताना वगैरे आम्ही जायचो, पण आता खूप वर्षानंतर माझं पावसात गावी जाणं झालं आणि ते सुद्धा ना मेडिकल इमर्जन्सीमुळेच. पण आता सगळ्या गोष्टी स्टेबल आहेत बऱ्यापैकी. तर त्यामुळे ना माझे काही व्लॉगसुद्धा येत नव्हतं, म्हणजे मी काही शेअरही करत नव्हती आणि काही व्हिडिओज बनवत नव्हती, कारण मनच नव्हतं होत माझं. कसं असतं ना, आपण अशा मेडिकल इमर्जन्सीमध्ये जेव्हा आपण असतो या परिस्थितीमध्ये, त्यावेळेला ना आपल्याला काहीच करायची इच्छा होत नाही. तर बघा तुमच्याशी बोलताना माझं झाड जे आहे ते लावून झालं हळदीचं आणि ही मखमल मी या मोगऱ्याच्याच कुंडीमध्ये लावली. तर आता मला काही दिवसांनी ना सगळे प्लांटर जे आहे ते चेंज करायचे आहेत. बघू जेव्हा मी करेन तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेनच नक्की. तर या काही भाज्या आहेत ना मी येताना गावावरून आणल्या होत्या आणि मी जसं म्हटलं की मेडिकल कारणामुळे मी गावी गेली होती. पण थोडीफार स्टेबिलिटी आली. त्यानंतर मग मी दुसऱ्या दिवशी जेव्हा निघाली तर मावशीने थोड्याफार मला भाज्या ज्या आहेत त्या दिल्या होत्या आणि काही भाज्या ना येताना मी प्रवासात घेतल्या होत्या. तर ही फोडशीची भाजी आहे आणि ही पहिल्यांदाच मी आणलेली आहे. आमच्या गावी ही फोडशीची भाजी केली जाते, पण मी कधी खाल्ली नव्हती आणि बनवलीही नव्हती. कधी घेऊनही आले नव्हते. तर पहिल्यांदा मी या गोष्टी घेतलेल्या आहेत. आणि ही चवळीची भाजी मावशीने तिच्या म्हणजे बागेमध्ये लावली होती, तर तिने मला दिली. त्यानंतर हे तेरी म्हणजे तेरीची पानं म्हणतात याला. तर जसं आळूचं फदफदं म्हणतो ना आपण जे बनतं, तर याच पानांपासून आमच्याकडे बनवलं जातं. ही भारंगीची भाजी आणि त्यानंतर हे कढीपत्त्याची पिशवी पूर्ण भरलेला कढीपत्ता मस्त असं फुलला होता, तर मावशीने मला दिला. आणि ही टाकळ्याची भाजी, तर ही भाजी बऱ्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल, कारण टाकळ्याची भाजी खूप फेमस आहे आणि खूप टेस्टी लागते. सगळ्या भाज्या ज्या आहेत ना पावसाळ्यातल्या आहेत आणि औषधी आहे सगळ्यात महत्त्वाच्या ना, शरीरासाठी या भाज्या खूप चांगल्या असतात. त्याचबरोबर मावशीने मला ह्या मिरच्यासुद्धा दिल्या होत्या आणि खूप तिखट मिरच्या आहेत, गावठी मिरच्या आहेत. तर आपण असं गावी जातो ना, काही रिझन असू द्या, थोड्याफार तरी गाठीभेटी येतात. तर थोडी स्टेबिलिटी आल्यानंतर ना मावशीने निघताना या गोष्टी दिल्या होत्या आईला आणि मलासुद्धा दोघींनाही. तर मग तिने थोडंसं आईने मला दिल्या त्यातल्या काही गोष्टी काढून. आणि हे मावशीचं प्रेम आहे आणि मी खूप लकी आहे की मला अशी मावशी मिळालेली आहे. तर हे 2 जे आहेत ना अननस, तर हे मी विकत घेतले होते आणि ₹50 ला 2 गावठी अननस. खूप खूप टेस्टी होते. मला प्रचंड आवडले आणि मी पहिल्यांदाच असं गावठी अननस टेस्ट केले होते. कारण कसं मी जसं म्हटलं की पावसात काही गावी जाणं होतच नाही आमचं. त्यामुळे या गोष्टी सगळ्या स्किप होतात. आणि ही अख्खी तूर डाळ आहे मावशीने दिलेली. तर ही मी आता जेव्हा बनवेन ना तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आणि हा व्हिडिओ जेव्हा मी व्हॉईस ओव्हर करायला घेतला तर यापैकी ना बऱ्याचशा भाज्या माझ्या बनवून झालेल्या आहेत. तर जे काही असेल आता पुढे तर मी नक्की शेअर करेन. आणि हे काही तांदूळ वगैरे दिले होते गावठी लोलोसाठी मावशीने. आणि हे नारळ आईने दिले होते. तिच्या म्हणजे बागेतल्या झाडावरनं काढलेले होते हे घरी. तर ते दिले होते आणि बाकी सगळ्या छोट्या-मोठ्या गोष्टी होत्या. हा व्लॉग जेव्हा गावावरून आली तर दुसऱ्या दिवशी मी शूट केला होता आणि त्यानंतर बरेच दिवस माझं काही शूट झालं नाही, व्लॉग काही शेअरिंग झालं नाही, काहीच नाही. म्हणजे जसं मी म्हटलं की मेडिकल कारणामुळे ना सगळं हे होत होतं. तर माझं पूर्ण ना रुटीनच चेंज झालं होतं. म्हणजे काहीच कामं होत नव्हती घरामध्ये. थोडंसं दुर्लक्ष झालं होतं. त्याची बरीच रिझन होते, मेडिकल रिझन होते. त्यानंतरचा प्रवासावरनं वातावरण आलं चेंज झाल्यानंतर आजारपणं, त्याच्यानंतर थोडासा आळस, कंटाळा या सगळ्या गोष्टी जबाबदार होत्या या सगळ्या रुटीन चेंजेससाठी. आणि आता म्हटलं चला आपण आता थोडासा आळस बाजूला ठेवूया, सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी मेडिकल स्टेबिलिटीसुद्धा आहे घरामध्ये. त्यामुळे म्हटलं चला आता ह्या सगळ्या गोष्टी क्लिनिंग करूया. तर इथे मी ना क्लिनिंग करायला घेतलेली आहे. थोडंफार दुर्लक्ष झाल्यामुळे ना खूप धूळ जमा झाली होती. आणि हे कपडे जे आहेत ना, तर हे जुने कपडे आहेत. मी कट करून ठेवते आणि जेव्हा मला असं क्लिनिंग करायचं असतं ना, तर मी ते वापरते. म्हणजे खूप जास्त धूळ असेल, त्यावेळेला असे कटिंग केलेले मी कपडे वापरते. म्हणजे ते कसं होतं, आपण वापरल्यानंतर ते आपल्याला सहज टाकून देता येतात. म्हणजे पुन्हा ते वॉश करावे लागत नाहीत. वॉश करण्यासाठी मेहनत, वेळ, त्याचबरोबर पावडर ह्या सगळ्या गोष्टी ना खर्ची होत नाहीत आणि आपल्या गोष्टी क्लिनिंग म्हणजे गोष्टींच्या क्लिनिंगही
कधी होऊन जातात. तर थोडंफार अशा गोष्टी मी करत असते. तर हेच जुने कपडे होते आणि हे खरंच कोणाला देण्यासारखे नव्हते, वापरण्यासारखे नव्हते आणि घरात ठेवून तरी काय करणार ना, त्यामुळे मग मी त्याचा असा वापर केला आणि बघता-बघता माझं पूर्ण क्लिनिंग झालं होतं आणि थोडेफार झाडं वगैरे जी होती ना, म्हणजे इंडोर प्लांट जे होते, मनी प्लांट वगैरे, बांबूचं, तर ते सगळं मी आता क्लीन करून घेणार आहे. ते पुढे तुमच्यासोबत शेअर करेनच. आणि मग इथे मी आली मंदिराच्या इथलं कपाट साफ करायला. खूप दिवस झालं होतं हे कपाट मला ना क्लीन करायचं होतं, पण राहून गेलं होतं. सतत विचार करायची करू, पण ते शक्यच झालं नाही. तर म्हटलं आज फायनली करूया आणि हे कपाट ना खूप उलटपालट होत असते म्हणजे यामध्ये ना मी लॉक लावायला कधी-कधी विसरून जाते. त्यामुळे ना लोलोचा सतत इथे वावर असतो. सगळ्या गोष्टी तो काढत असतो, ठेवत असतो. कधी-कधी मी सुद्धा घाईघाईमध्ये गोष्टी इकडच्या तिकडे करते. त्यामुळे ना सगळी पूर्ण उलथापालथ झालं होतं. तर म्हटलं आता थोडंसं व्यवस्थित सेट करून घेऊया आणि ते लोलोची मध्ये-मध्ये लुडबुड असतेच म्हणा. कारण मी जेव्हा असं काम करते ना त्याला खूप काही विचारायचं असतं, खूप काही सांगायचं असतं. त्याच्यानंतर त्याचे प्रश्न इतके असतात ना, की कधी-कधी मलासुद्धा इरिटेट होतं आणि मी त्याला सांगते, की "थोड्या वेळ शांत बस." कारण माझंसुद्धा डोकं मग चालायचं बंद होतं, पण तो काही ऐकत नाही. पण खरं सांगू ना, मला त्याची म्हणजे ही बडबड, गडबड त्याची मला फार आवडते. त्याची लुडबुड मला फार आवडते. म्हणजे एखादी मुलगी लहान मुलगी कशी आपल्यासोबत असतेच, मला हे काम करायचं आहे, ते काम करायचं आहे. तर त्याचं तसंच असतं, "मम्मी मला हेल्प करायची आहे तुला, असं करायचं, तसं करूया." सगळ्या ह्या गोष्टी असतात. त्यामुळे ना थोडंफार इरिटेटिंग होतं कधी-कधी, पण मला आवडतं सुद्धा. कारण माझा तसा वेळही जातो. म्हणजे मी कुठलंही काम करत असले ना, तर मला असं कळतच नाही माझं ते काम कधी कंप्लीट होतं. त्याच्यासोबत बोलत-बोलत, गप्पा मारत आणि रिफ्रेशिंग होतं. बघा तुम्हाला सुद्धा ना असा कधी स्ट्रेस वगैरे आला ना, लहान मुलांसोबत खेळून बघा. स्ट्रेस तुमचा ना कुठेतरी गायब होतो. खूप टेन्शन असेल, डोक्यात खूप जास्त विचार असतील, अशा वेळेला ना लहान मुलांबरोबर ना थोडा टाईम स्पेंड करायचा. म्हणजे तुमचं माइंड आहे ना टेन्शन फ्री होऊन जातं. खरंच सांगते मी, हा उपाय नक्की करून बघा. तर इथे देवांचे कपडे वगैरे होते, काही ज्वेलरी होती. त्यानंतर आपण सणांमध्ये वापरणाऱ्या रांगोळींचे साचे, पॅचेस या सगळ्या गोष्टी मी इथे ठेवते, स्टोअर करते. तर ते सगळं उलटपालट झालं होतं. ते आता व्यवस्थित ठेवून घेते आणि बघू यासाठी ना काही ऑर्गनायझर मिळतात का बघणार आहे मी किंवा मला घरी करता येतात का? तसं मी केलं तर तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. आणि झाडांना इथे पाणी घालायला घेतलं. सकाळी काही पाणी घालताच आलं नाही. म्हणजे वेळ मिळतच नाही असं मी म्हणू शकत नाही, पण थोडासा कंटाळाच केला होता. त्यामुळे म्हटलं आता चला संध्याकाळी तरी आपण ॲटलीस्ट पाणी घालून घेऊया झाडांना. आणि मला इथली ना ग्रिलसुद्धा क्लीन करायची आहे. आल्यापासून राहायला आम्ही काही क्लीन केली नाही आहे, पण आता लवकरच क्लीन करेन, तुमच्यासोबतसुद्धा शेअर करेन. आणि मी प्लांटर मागवेन त्यावेळेलाच हे सगळं क्लीनिंग करायला घेणार आहे मी. म्हणजे एका वेळेला दोन्ही कामं होऊन जातील माझी. 29. आता झाडांना पाणी वगैरे घालून झालं होतं आणि हे जे इंडोर प्लांट मी लावले होते म्हणजे 2 मनी प्लांट आणि 1 बांबूचं प्लांट आहे. तर हे पाण्यात ठेवलेले प्लांट आहेत आणि यांना ना खरं तर आठवड्याने क्लिनिंगची गरज आहे. पण आता बरेच दिवस झालं ना क्लिनिंगच झाली नव्हती माझी. तर म्हटलं आज काही करून फायनली करायचं, नाही तर ही झाडं खराब होतील. कारण आपण जेव्हा ते क्लिनिंग करत नाही ना, तेच पाणी जुनं पाणी राहतं ना आठवड्यापेक्षा जास्त, तर मग हळूहळू झाडाची पानं जी आहेत ती पिकायला लागतात, खराब व्हायला लागतात. आतली जी मुळं आहेत ती सडायला लागतात. तर जेव्हा आपण ना ह्या गोष्टी करतो ना, म्हणजे कुठलीही गोष्ट आपण हौशेने सगळी करत असतो घरामध्ये सजावटीची किंवा काही, तर ना सजावट करणं किंवा गोष्टी आणणं घरात, ते लावणं, ठेवणं खूप सोपं आहे. पण त्याचं मेंटेनन्स ना थोडंसं डिफिकल्ट आहे वेळोवेळी करणं. तर त्या गोष्टी जर तुम्हाला जमल्या ना, तर झालं मग. तुम्हाला कसलीच चिंता करण्याची गरज नाही. तर ही 2 फुलं ना गुलाबाची गुरुपौर्णिमेला आणली होती. तर ती फ्रिजमध्ये राहिली होती एका कॉर्नरला. लक्षातच नव्हतं. तर म्हटलं आज ती ना मस्त अशी फ्लॉवर पॉट जो आहे त्याच्यामध्ये ठेवून घ्यावी. म्हणजे छान दिसतील अशी आणि मला आवडतात अशी फ्रेश फुलं पाहायला. छान एकदम प्रसन्न वाटतं, पण रोज काही शक्य होत नाही. तर म्हटलं आता आहेत तर आपण ठेवून घेऊया. थोडीशी सुकलीच होती म्हणा ती, पूर्ण इतकी पण फ्रेश नव्हती, पण मग ठेवून घेतलं. आणि इथे मी क्लिनिंग करताना ना मला हे लोलोचं ना बेबी वाईप्स सापडलं. खूप दिवसापासून इथे होतं आणि पूर्ण सुकून गेलं होतं ते. म्हणजे ते थोडंसं वेट असतं, पण ते पूर्ण सुकलं होतं. तर म्हटलं आता हे क्लिनिंगसाठी वापरेन नेक्स्ट टाईम जेव्हा मी काही क्लिनिंग करेल ना, तर ते वाईप्स क्लीन करण्यासाठी वापरेन थोडंसं म्हणजे ओलं करून वगैरे. तर मी ना प्रत्येक गोष्ट फॅन्सी शोधत नाही. आपल्याला जेवढं शक्य होईल ना, तेवढ्या घरगुती गोष्टीतून ना काही ना काही त्याचा म्हणजे उपयोग करण्याचा प्रयत्न नेहमी करत असते मी.
त्यामुळेच ना हे कपड्यांचं जे आहे म्हणजे जुने कपडे त्याचे कट करून त्याचा उपयोग करणं, तर ही गोष्ट मला थोडी सोयीची वाटते. म्हणजे वेळही वाचतो आपला, प्लस क्लिनिंग होते आणि त्या कपड्यांचा उपयोगही होतो आणि बाहेरून काही वेगळं खरेदी करण्याची गरजही लागत नाही. तर तुम्हीसुद्धा या नक्की गोष्टी ट्राय करा. तर हा कडीनिंबाचा जे पाला आहे तर तो बरेच दिवस झालं होतं ना, पानं जी आहेत ती ठेवली होती फ्रिजमध्ये. तर आता ती काढून घेतली. म्हटलं आता काही अंघोळीसाठी वगैरे पण वापरून झाली होती आणि ही बऱ्यापैकी उरली होती. म्हणजे मध्ये गावी जाणं किंवा काही घरामध्ये पूजा वगैरे नव्हती करता आली, त्यामुळे मग ती पानं तशीच राहून गेली होती. तर आता ती सुकवून घेईन आणि मग तांदूळ साठवण्यासाठी उपयोग करेन मी त्यांचा. ते नक्की शेअर करेन तुमच्यासोबत जेव्हा करेन. तर ही फ्लिपकार्टवरनं जेव्हा सामान मागवते ना, त्यावेळेला अशा बॅग्स येतात. तर या बॅग्सचा उपयोग आहे ना, मी आता चपला वगैरे ठेवण्यासाठी करणार आहे. म्हणजे पावसाळ्यात ना थोडं मॉइश्चर वगैरे येतं चपलांना. चपला खराब होण्याची शक्यता असतात. तर अशा बॅगमध्ये जर ठेवलं तर मॉइश्चर कमी येतं, बुरशी वगैरे लागत नाही. आणि इथे थोडीफार मी भाज्या वगैरे क्लीन करून सुकण्यासाठी ठेवल्या होत्या, तर त्यासुद्धा फ्रीजमध्ये ठेवून घेतल्या. आवळा सध्या महाग आहे, त्यामुळे ना ₹30 एवढूसा आवळा मला मिळाला होता. पण म्हटलं असो, ज्यूस पिते त्याच्यामुळे आवळ्याची गरज आहे. मस्त असा चहा घेतला गरमागरम आणि त्यानंतर आता म्हटलं तुमच्यासोबत ना हा ड्रेस शेअर करावा. Meeshoवरून ऑर्डर केला होता. खूप दिवस आधी ऑर्डर केला होता, गावी जायच्या आधी आणि खूप दिवसानंतर तो आला आहे मला पार्सल आणि म्हटलं चला छान असेल ड्रेस म्हणून ओपन करण्यासाठी लगेच लगबगीने घेतलेला आहे. आणि माझा फेवरेट कलर आहे. म्हणजे पिंक कलरमध्ये ना मला कोणताही शेड आवडतो. माझा फेवरेट कलर आहे पिंक कलर आणि मला वाटतं मोस्टली सगळ्या मुलींचा, बायकांचा पिंक कलर हा फेवरेट असेल. तर हा त्याचा दुपट्टा होता. दुपट्टा खूप छान होता. प्रिंट होती, डिजिटल प्रिंट याच्यावरती आणि साईडने एक छान अशी लेस होती. पण खूप शॉर्ट होता दुपट्टा. जसं म्हणजे नॉर्मल दुपट्ट्याची साईज पाहिजे ना तेवढा लेंथ आणि विड्थ पण नव्हती. खूप छोटा होता दुपट्टा. आणि हा ह्याचा प्लाझो होता. सेम कलरमध्ये प्लाझो होता. प्लाझो छान होता आणि ड्रेस जो आहे ना, तर मी आता सध्या सण वगैरे येतात, तर म्हणजे नवरात्र, गणपती म्हणा, रक्षाबंधन म्हटलं चला तर त्याच्या सणांसाठी ना असा छान कलर ना उठून दिसतो. म्हणजे सणांमध्ये असे कलर जे असतात ना, ते खूप छान दिसतात. त्यामुळे मी हा मागवला होता. अगदी मला वाटतं 500-550च्या रेंजमध्ये काहीतरी हा ड्रेस मी ऑर्डर केला होता आणि हा त्याचा ना टॉप होता वरचा. समोर लेसचं वर्क होतं थोडंफार आणि तुम्ही बघू शकता टॉप. तर मी ना हा ड्रेस वेअर करूनसुद्धा बघितला नाही. कारण मला जेव्हा मी हा ओपन केला, त्याचा कपडा बघितला, कपड्याची क्वालिटी बघितली, तर मला तो अजिबात आवडला नाही आणि म्हणजे वर्थच वाटला नाहीत इतक्या पैशांसाठी. 550चा तो ड्रेस वाटतच नव्हता. म्हणजे त्याला 200, 250, 300 पण कोण देणार नाही, असा कपडा होता. तर त्यामुळे मग म्हटलं हा रिटर्न करूया. मला बिलकुल आवडला नाही. तर म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया. कारण आपण नेहमी चांगल्या गोष्टी शेअर करतो, तर काही गोष्टी आपल्याला आवडत नाहीत किंवा कपड्याची क्वालिटी चांगली नसते, तर या गोष्टीसुद्धा नक्की शेअर केल्या पाहिजेत. तर असा होता माझा आजचा व्लॉग. कसा वाटला मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आजचा व्लॉग इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. पुन्हा भेटू एक छानशा व्लॉग